रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अमेरिकेतील ऐतिहासिक एनर्जी डीलचा हा एक संक्षिप्त आढावा आहे. तुम्हाला माहितीये, भारतातील आपली रिलायन्स कंपनी अमेरिकेत तब्बल 50 वर्षांनंतर तिथली पहिली सर्वात मोठी ऑइल रिफायनरी उभारणार आहे आणि तब्बल 300 अब्ज डॉलर्सचा. होय, म्हणजेच चक्क 25 लाख कोटी रुपयांचा हा महाकाय प्रोजेक्ट जागतिक ऊर्जा क्षेत्राचं चित्रच पूर्णपणे पालटून टाकणार आहे. तर पहिला मुद्दा असा की हा महाकाय प्रोजेक्ट नक्की उभा कुठे राहतोय. बघा, गुजरातमधल्या जामनगरमध्ये जगातली सर्वात मोठी रिफायनरी चालवणारी रिलायन्स आता अमेरिकेच्या टेक्सास राज्यातल्या ब्राउन्सव्हिल पोर्टवर एक प्रचंड मोठी गुंतवणूक करत आहे. तिथे क्रूड ऑइलवर प्रक्रिया करून पेट्रोल, डिझेल आणि जेट फ्युएल तयार केले जाणार आहे. आता तुम्हीच विचार करा, जगातल्या सर्वात मोठ्या महासत्तेने गेल्या 50 वर्षात स्वतःची एवढी मोठी रिफायनरी का उभारली नसेल, आणि आता चक्क भारताची कंपनी तिथे जाऊन हे काम करत आहे. दुसरा मुद्दा म्हणजे यात अमेरिकेचा काय फायदा. तर यातून अमेरिकेची ऊर्जा सुरक्षा वाढेल आणि स्थानिकांसाठी हजारो नवीन नोकऱ्याही निर्माण होतील. म्हणजे यातून तयार होणाऱ्या इंधनाच्या निर्यातीमुळे अमेरिका आता फक्त इंधन वापरणारा देश राहणार नाही, तर जगासाठी एक खूप मोठा ऑइल एक्सपोर्ट हब बनेल. पण मग एक प्रश्न पडतो, यातून आपल्या भारताला काय मिळणार. शेवटी भारताचा फायदा आणि जागतिक राजकारण या करारामुळे रिलायन्सची जागतिक ताकद तर वाढेलच, पण त्यांना एक दीर्घकालीन तेल पुरवठा साखळीसुद्धा मिळेल. हे बघा, हा फक्त काही पैशांचा व्यवहार नाहीये, तर ही एक ऊर्जा मितसद्देगिरी आहे, ज्यामुळे भारत आणि अमेरिकेची धोरणात्मक भागीदारी अधिक घट्ट होईल. कारण आजच्या जगात ज्याच्याकडे तेलाची आणि सप्लाय चेनची चावी आहे, तोच खऱ्या अर्थाने जगावर राज्य करतो. हेच यातून सिद्ध होते. थोडक्यात सांगायचं तर रिलायन्स आणि अमेरिकेची ही डील केवळ एक व्यावसायिक गुंतवणूक नसून जागतिक ऊर्जा राजकारणाच्या बुद्धिबळावरील एक अत्यंत आक्रमक आणि भारताचं भविष्य बदलणारी निर्णायक खेळी आहे.